या मुलीमुळे आमच्यासोबत आज खूप काय काय घडलेलं आहे. हिला आम्ही 6 वर्षापूर्वी शेवटचं पाहिलं, त्याच्यावरती आजच पाहिलं होतं आणि हिला जाब विचारण्यासाठीच आम्ही सगळ्या मैत्रिणी आज बारामतीत भेटलो होतो, की "का बाई तू इतक्या वर्ष आम्हाला भेटली नाही?" जेव्हा कॉलेज संपायचं होतं ना, तेव्हा ती शेवटची आम्हाला भेटली होती. त्याच्यावर डायरेक्टली ती आजच आम्हाला भेटते आणि आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की ती स्वतः प्लॅन बनवेल भेटायचा आणि आम्ही भेटेल. पण तसं झालं. आम्ही सगळ्याजणी बारामतीत भेटलो. पहिल्यांदा आम्ही McDonald'sमध्ये एकत्र आलो. तिथं थोडंसं काहीतरी खाल्लं. त्यानंतर आम्ही सुभद्रा मॉलला गेलो, शॉपिंग केली एकत्रच. त्यानंतर आम्ही भेटल्यापासून आम्ही नुसतं खातच होतो, कारण आम्ही सगळ्याजणी खूप फूडी आहोत आणि आम्हाला ते कॉलेजचे दिवस आठवले. म्हणजे आम्ही कॉलेज संपलं की बारामतीत यायचो, बारामतीत त्यानंतर फिरायचो, एकत्र शॉपिंग करायचो आणि आमची कोणतीही भेट ना चायनीजशिवाय अपूर्णच आहे. कॉलेज टाईमला आम्ही इतकं चायनीज खाल्लेलं आहे ना, त्यामुळे आम्ही दरवेळी भेटलं ना चायनीज खातोच, कारण आमच्या सगळ्यांना आवडतं सुद्धा. जेव्हा घरी जायची वेळ आली ना, तेव्हा घरी जाऊच वाटत नव्हतं. असं वाटत होतं की आता 6 वाजायच्या आत हॉस्टेलला पोहोचायचं आहे, हॉस्टेललाच जाऊयात, असं सगळं ती लाईफ आठवत होती. पण आम्हाला घरी जावंच लागणार होतं, कारण आमच्या छोट्या-छोट्या मुली घरी होत्या, गायत्रीची आणि माझी. गायत्री आणि वैष्णवी गाडीने आल्या होत्या. आम्हाला बसने जायचं होतं. त्यामुळे आम्ही लगेच बारामती बस स्टँडला पोहोचलो 5, 5:15ला. तिथे गेल्यानंतर ना आम्हाला समजलं की 7 वाजेपर्यंत बसच नाही आहे. मग आम्ही प्रायव्हेट 3-4 गाड्या बदलत निरेपर्यंत पोहोचलो आणि घरी पोहोचायला अक्षरशः 8:30 वाजले. मी तर खूप कंटाळली होती.